नमस्कार मंडळी, मी साक्षी. चिपळूण खाद्य संस्कृतीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत आमरस पुरी. एकदम सोप्या पद्धतीने आज आपण पाहणार आहोत आणि एकदम मस्त आणि टेस्टी झालेला आहे आमरस. इथे आपण टेस्ट करून बघूया. कलर तुम्ही पाहू शकता, एक नंबर कलर आलेला आहे. अजिबात काळा पडलेला नाही आहे. एकदम टेस्टी झालेला आहे. तर चला मग आपण रेसिपी पाहूयात. त्यासाठी लागणारं साहित्य इथे रवा घेतला आहे, गव्हाचं पीठ आणि मीठ. सर्वात आधी आपण पुरीसाठी पीठ मळून घेणार आहोत. यासाठी इथं परात घेतली आहे. यामध्ये गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. इथे 3 मोठे चमचे रवा घेतला आहे, चवीनुसार मीठ. आता हे सर्व मिश्रण चांगलं कालून घ्यायचं आधी हाताने, मग मळून घ्यायचं. आता थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. पीठ थोडं घट्टसरच ठेवायचं आहे पुरीसाठी. यामध्ये आपण रव्याचा वापर केला आहे, त्यामुळे पुरी चांगली अशी टमटमीत फुगते. यासाठी इथे मी रव्याचा वापर केला आहे आणि इथे मी बारीक रवा वापरलेला आहे. आता अशा प्रकारे आपलं पीठ चांगलं मळून झालं आहे. आता थोडंसं तेल घालून परत एकदा मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं पीठ आता मळून झालं आहे घट्टसर. आता हे बाजूला ठेवूया. आता आमरस करायला घेऊया. इथे साखर आणि आंबे घेतले, स्वच्छ धुवून घ्यायचेत आंबे. आता वरच्या बाजूची देठाचा भाग आहे तो कापून घ्यायचा आहे. अशा प्रकारे कापून घ्यायचे 2 बाजूनी. अशा चिरा पाडून घ्यायच्यात, म्हणजे त्यातला गर असतो तो लगेच निघतो. आणि चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे गर काढून घ्यायचा आहे. एकदम सोप्या पद्धतीने आपण गर काढून घेतलेला आहे. इथे अजिबात सालीला गर राहिलेला नाही आहे. इथे आपण पाटा घेतला आहे. सुरीच्या साहाय्याने अशा प्रकारे आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे. इथे मी कलमी आंबे घेतलेत. तुम्ही आमरस करायला कोणत्याही जातीचा आंबा घेऊ शकता. आता इथे आपण डायरेक्ट पण आंब्याचा गर काढू शकतो, चिरा न पाडता. अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे. इथे आपला आंब्याचा पूर्ण असा गर काढून झालेला आहे. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे. यामध्ये 2 चमचे साखर टाकली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता साखर. आता हे आपण बारीक करून घेणार आहोत. अशा प्रकारे आमरस बारीक करून घ्यायचा आहे. तयार झाला आहे आपला आमरस. एकदम स्मूथ असा आमरस तयार झालेला आहे आपला. कलर तुम्ही पाहू शकता किती मस्त आला आहे. आता आमरस काळा पडू नये यासाठी आपण आंब्याचा बाटा घ्यायचा आहे आणि तो एकदम तळायला ठेवायचा आहे खाली. यामुळे आमरस काळा पडत नाही अजिबात. तर चला मग आता पुऱ्या करायला घेऊयात आपण. पुऱ्या करायच्या आधी परत एकदा पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं. पीठ चांगलं मळून झालं की पुऱ्या लाटून घ्यायच्या. अशा प्रकारे गोळे घ्यायचे. आता आपण पुरीचा आकार देऊया. जास्त पीठ लावायचं नाही आहे. अशा प्रकारे एक पुरी आपली झाली आहे. आपण दुसरी पण लाटून घेऊया पुरी. पुऱ्या आपल्या लाटून झालेल्या आहेत. आता चांगलं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. चमच्याच्या साहाय्याने असं प्रकारे पुरीला हलवायचं आहे. मस्त अशी आपली पुरी फुगते. टमटमीत अशी फुगली आहे ना, यासाठी आपण रवा वापरला आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. मस्त सोनेरी कलर येऊन द्यायचा आहे तिला. मस्त अशी पुरी तळून घ्यायच्यात. दोन्ही बाजूंनी चांगलं शेकून घ्यायचे. जास्त काळपट करायचं नाही, सोनेरी कलर असा करायचा आहे पुऱ्यांना.
मस्त अशा आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. तर तयार झाली आहे आपली आमरस पुरी. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. थँक्यू.